काही झोपेतनं उठवला पण एक मोठा आता प्रॉब्लेम झाला आहे. हे बघा इथे गाडी मध्ये आता फसली अडकली आहे. ओपन नव्हतं यार, त्याच्या गावात वांदे झाले. हे म्हणजे लय त्रास सहन केला ह्या गुजरात हायवेनी प्रवास करायचा, लक्षात ठेवा. त्याने ॲक्च्युली बघा ही व्हिडिओ दाखवत आहेत. या ठिकाणी पाणी वगैरे भरलेलं आहे. 3133 रुपये आपण खर्च केलेत फक्त MP मधनं एंट्री करायची. काय चण्याची भाजी, काय पनीरची भाजी, डाळ आहे, भाजी छान आहे. MP मध्ये एंट्री करणार मी पहिल्यांदा या ठिकाणावर ना. बघा हा आता इथे हायवे एक्झिट झालेला आहे. रतलामच्या दिशेला चाललो आहे, म्हणजे हा गोधरा ते दाऊद हा रोड आहे, लक्षात ठेवा. खोला 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 खोला. थँक्यू सो मच. हा दिलेला आपल्याला बरोबर 150 रुपयाला फिटिंग सकट, अशी तिथे होता म्हणून. ऑलरेडी 3100 रुपयाची TP आणि परमिट, 100 रुपये इथे 3200 रुपये झाले. इथे सँडविचची ऑर्डर आपण दिलेली आहे कारण भरपूर भूक लागली आहे. नमस्कार मित्रांनो, झोपलेलो ॲक्च्युली प्रॉपर. आणि त्यानंतर मग आता ते जे 2 गाड्यावाले होते मला उठवलं जस्ट. आता वाजले होते बरोबर 2:45 आणि मला बोलले की चल विजू तर लवकर निघूया आता इथनं, कारण सोडायला लागलेत तर ट्रॅफिक नको व्हायला परत. तिसऱ्या भागामध्ये तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या UPच्या. चला हे बघा आता ट्रॅफिक आता मुव्हिंग व्हायला लागला, कारण त्या साईडनं सुद्धा जो ट्रॅफिक आहे तो सोडलेला आहे आणि ह्या साईडनं सुद्धा आपली लाईन त्या साईडला आहे पण आपण तर ह्या साईडला. आता इथनं बघा हा कट आहे, आता असं जायचं डायरेक्टली. मध्यरात्री उठवला आहे बोले चला म्हणून. झोपेत होतो, गाढ चांगलं झोपलेलो पण मच्छर भरपूर होते. पाऊस असून सुद्धा इथे मच्छर होते. चला थोडं बाहेर पडूया आणि क्लिअर करूया. भाई संपूर्ण गोंधळ झाला बघा. या साईडला सुद्धा गाड्या आहे, इथे सुद्धा गाड्या आहेत आणि त्या साईडला सुद्धा गाड्या आहेत, कारण मध्ये डिवायडर आहे. आता इथूनच गाडी वरती चढवायची. ही गाडी अडकली आहे, त्याच्या पुढची गाडी अडकली आहे. कसं का टाकणार गाड्या? ठीक आहे, ती सुद्धा गाडी अडकली आहे त्या साईडची. चला आता आपल्याला गाडी चढवायला लागणार आहे वरती. पॉसिबल नाही आता इथनं. काही झोपेतनं उठवला पण एक मोठा आता प्रॉब्लेम झाला आहे. हे बघा इथे गाडी मध्ये आता फसली अडकली आहे, कारण पाठचे दोन्ही टायर आहेत ना ते आतमध्ये, म्हणजे हे बघा ही माती आहे, हे बघा दिसते ही माती आहे. या मातीमध्ये पूर्ण घुसला आतमध्ये 2 टायर. ही सुद्धा अडकली आहे. त्याच्या पाठीमागे जी 17 फूट आहे ती सुद्धा गाडी अडकली आहे. हे बघा ही 17 फूट पण अडकली आहे. त्याच्या पाठी बाजूला पण एक गाडी आहे, ती पण अडकली आहे. मला गोंधळ झाला यार. गाडीमध्ये भाई जरा शिक्के दे ना, जरा इथं लाईन ना साईड ला लगा ना. मदत मदत मदत. पाठीमागे ढकलतात पण ती पुढे येत नाही, कारण मातीमध्ये पूर्ण ती हे झाली आहे. अहो आपली गाडी तर निघाली इथना, पण बघा आपली गाडी निघाली म्हणून आपण लगेच निघून ना जायचा. बाय ह्या बेचाराची गाडी आहे. हे बघा गुजरात आप भेटो चलो. हे बघा इथं लावलाय बघा. आता एकाने MH4 वाल्याने आपली आयसरवाल्याने आपली मदत केली. सिद्धेश पण होता आणि राहुल पण. ते 2 जण गेले बिचारे, त्यांना उशीर झालेला. एकदा ट्राय करूया चला. हे बघा या बाईची गाडी काढली मी. हे बघा निघाला ना. हो हे बघा माझं हे तुटलंय पण ठीक आहे, आपण हे काहीतरी नंतर करू आपण. हे बघा चलो ठीक है, ओके ना. देखो हर एक की मदद करना अपना काम है. आप मेरे को बेल दिया, आप मेरा गाड़ी निकला, आपका गाड़ी निकला. चलो ठीक है, चलो आपण निकलेंगे. चला आपण निघतो आता. इथं बरं ट्रॅफिक लागायची परत वाजल्यात 3:15 झालेत. चला निघूया इथनं. हे बघा त्या साईडला सुद्धा ट्रॅफिक लागली. चला 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 चला. हे बघा काढली गाडी बाबा एकदाचा. तो पाठचा पत्रा तुटला, ठीक आहे नो प्रॉब्लेम, आपण त्याला दुरुस्त करू. हे बघा रात्री बघा गाडी बघा कशी आतमध्ये पलटी आहे. बघा मोठी भरलेली गाडी आहे, दिसते तुम्हाला. चलो हे तुम्हाला दिसतात गाड्या, या सगळ्या वापीला उभ्या आहेत, लक्षात ठेवा. लाखो गाड्या असतील, लाखो, मला असं वाटते. बघा ना आता आपण बरोबर परफेक्ट वापीच्या सिटीच्या इथे या हायवेला, आणि हे निवांत मस्तपैकी झोपलेत. आणि पुढे सुद्धा भरपूर ट्रॅफिक आहे अजून सुद्धा. परत इथनं डायरेक्टली रॉंग साईड चालू.
बघा लेफ्ट साईडला ट्रॅफिक बघा किती आहे, म्हणून सगळ्यांनी रॉंग साईड टाकली आहे. आता किती जाईल का माहित नाही, तर आपल्याला नाही तर पुढे परत ट्रॅफिक लागायचा परत 10-12 तासाचा. असं नको व्हायला की नाही. एकदा आता याला लोकांना गुजरातवाल्यांना आपण चांगला सहकार्य केलाय. हे बघा परत सर्व इथे गाड्या लागल्यात बघा पार्किंगला. हो वन वेला आहे बघा. आता सगळं आता उजेडायला लागलेला असं. पण जरा आता झोपेत जरा इथे आपण आता बघू. आता पाठीमागे सिद्धेश पण आहे पाटील आणि राहुल पण आहे. मी त्याला बोललो भाऊ राईट साईडला गाडी लावलेली आहे दाबून, कारण पुढे कमरे एवढ्याच्या वरती पाणी आहे, म्हणजे छातीला लागले एवढा पाणी आहे पुढे. पुढे तर पॉसिबलच नाही जाणं आता, कारण बरोबर 7-8 किलोमीटरवरती आपला हायवे आहे, जो दिल्ली मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे. तर तो आपल्याला पकडायचा आहे. त्याच्यामुळे ही सगळी खटपट आहे भाऊ. पण वांदे झाले सगळे. 24 तास झाले, अजून 200 किलोमीटरचा टप्पा नाही पार केलाय. चला जरा आराम करूया. गुड मॉर्निंग. अर्धा-पाऊण तास फक्त झोपलो आणि लगेच आपल्या प्रवासाला निघालो. तुम्हाला अपडेट टाकावं. अपडेट हे बघा, या आताची सध्याची अपडेट. कारण भावांनो पूर्ण जाम म्हणजे जाम. ना झोपू शकत, ना हलू शकत, ना डुलू शकत. सध्याची परिस्थिती अशी आहे. नॅशनल हायवे 48ची बरोबर 24 तास कंप्लीट झाले आहेत, तरी सुद्धा विचार करा आपला अजून 200 किलोमीटरचा अजून प्रवास सुद्धा कंप्लीट झाला नाही. म्हणजे काय परिस्थिती आहे. आणि कुठे नेऊन ठेवला आहे गुजरात हायवे. पाण्याचा फ्लो बघा खालना. एवढा भरलाय बघा पाणी. पाण्या सर्व ठिकाणी भरणार. हे बघा तिकडे एंट्रीलाच आपली गाडी लावली आहे आणि तिकडे बॅरिकेड वगैरे लावून टाकलेले आहेत. तुम्हाला नंतर तिकडे गेल्यानंतर दाखवतो. पण मी इथे ह्या ठिकाणी विचारपोस्टसाठी आलो आहे. बाबा हा हायवे का बंद केला आहे ते आपण एकदा विचारूया या लोकांना. कारण भाऊ 24 तासामध्ये फक्त 200 किलोमीटर गाडी चालली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पण ह्या लोकांनी हा हायवे बंद केला. तिथून येणाऱ्या गाड्या येत आहेत पण इथून जाणार जात नाही. चला विचारू आपण त्यांना. मी ॲक्च्युली आता ह्यांना विचारायला आलेलो. हे बघा त्यांचे इथे पदाधिकारी आहेत, म्हणजे जे इथे कामाला आहेत ते बोलतात की पुढे एक पूल आहे, त्या पुलाच्या इथे तो कधी पण तुटू शकतो. ब्रिज का पानी देखो आप खाली. अच्छा बघा हे एक्चुअली इथले आप इधर ये है ना, कौन है मैनेजर है, कौन है? नहीं मैनेजर अंदर है. अच्छा मैनेजर अंदर. आप इधर मतलब काम करते हो? हाँ. दिखाओ जरा मेरे को. त्याने ॲक्च्युली बघा ही व्हिडिओ दाखवत आहेत. या ठिकाणी पाणी वगैरे भरलेलं आहे. तो उधर से गाड़ी है तो आ रहा है. नहीं तो अभी भी हम दो चार कार इधर से छोड़ा है. हाँ. आपने बोला है. हाँ. तो सर्वे करने गए हैं, उधर से भी 2-4 गाड़ी छोड़ा होगा देखने के लिए. अच्छा हाँ निकले तो अभी मतलब पता चलेगा बाद अभी में. पता चलेगा. हाँ अच्छा ओके. अभी सब लोग गए उधर वापस. अच्छा कभी आधा घंटे में पता चलेगा. हाँ आधा घंटे में पता चल जाएगा क्या है क्या डिसीजन. कर लो यार कर लो. हम लोग का हाल का कम कर दो यार. बहुत टेंशन में है. ऑलरेडी जाना है मेरे को. हम लोग को यूपी जाना है, दिल्ली में जाना है. बात सही है. हम भी सब लोग. हाँ वो तो आप भी परेशान है, हम लोग भी परेशान अपने को समझाए इधर. लाखों गाड़ी है. सब परेशान है. कम से कम वो वसई तक उधर तक गाडी उधर रुका आहे. सब परेशान आहे. सब कोऑपरेट करतात आपल्याला हे साहेब. कारण त्यांचा माणूस तिकडे कोणतरी जे मॅनेजर वगैरे तिकडे भरपूर त्यांचे गाडी वगैरे तिकडे गेलेले आहेत. ते सर्वे करतात. ते सर्वे केल्यानंतर मग आपल्याला हे लोक आपल्याला इथं सांगतील की गाड्या इथून सोडायचे की नाही. तोपर्यंत आपल्याला इथं थांबावं लागेल. भावनो काय माहिती आहे, जो जुना एक्सप्रेस हायवे आहे तो सुद्धा तिथे पाणी वगैरे भरलेलं आहे. त्याच्यामुळे आपण तिथून प्रवास करू शकत नाही. हाच फक्त प्रॉब्लेम झालेला आहे. आता हा सॉल्व होत नाही तोपर्यंत आपण आता इथनं निघू शकत नाही, कारण खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. काय करायचं आता. भावांनो आपला शब्द ठरला, एकदम परफेक्ट मारला आपण. आणि फायनली हे बघा आपल्या शब्दामुळे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे चालू झालेला आहे. फक्त 2 मिनटं प्रेमाची गोष्ट बोललो आणि विषय गंभीर करून टाकला. चला गाडी आता पाहिला फायनली. लय आनंद झाला भाऊ, लय म्हणजे लय आनंद. चलो चलो भागो, निकालो. लॉक खोला गेलो, चावी लावली आणि हे असा फक्त ब्रेक झाला थोडासा.
पण लॉक ओपन झाली आहे, पण ओपन नव्हतं यार. याच्या गावात वांदे झाले. एकदाचा खोला बघा असा होता. एका दादाने इथनं काठी टाकली काठी आणि हा इथं बंद केला. चला निघूया. चल 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 थांबे नको. तू कुठे थँक्यू. या माणसाने आपला शब्द ऐकला आणि लगेच फटकन चालू केला भावानं. हा नॅशनल हायवेचा टोल. चला आता एंट्री करतोय फायनली. भाऊ लय म्हणजे लय त्रास सहन केला ह्या गुजरात हायवेनी प्रवास करायचा, लक्षात ठेवा. कारण 24 तासामध्ये फक्त 200 किलोमीटर म्हणजे भाऊ काय राहिली आहे गाडीची अवस्था. बघा कसला आलाय बघा. धो निसा धोतोय. बघा आपला हात तुटलेला आहे बघा. हा जो आहे ना तो तुटला आहे, तर आपल्याला बदलावा लागणार. आता रनिंगमध्ये बदलावा लागणार ना, तर मग परत प्रॉब्लेम होईल. आणि झोपसुद्धा मला भरपूर येते यार. चला इथे फक्त चहा आहे. हे लोक पण आले ते बघा. राहुलची गाडी इथे पाठीमागेच आहे. आपण निघूयात इथनं. कितीतरी करोडोचा प्रोजेक्ट, पण शेवटी पैसा हरला आणि हा प्रोजेक्ट जिंकला. दिल्ली वडोदरा एक्सप्रेस हायवे नुकताच झालेला. हे बघा याला भेग पडली. भेग संपूर्ण खराब झाला आहे बघा. पॅसेजचे कामं चालू. पॅसेजचे कोणी मला कमेंट करून सांगेल का की दिल्ली मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेला टोटल किती खर्च लागला ते. जे लागला आहे ते सगळा वायफाय खर्च केलेला आहे, लक्षात ठेवा. कारण संपूर्ण ठिकाणी दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेवरती काम चालू आहे आणि खड्डे असे आहेत ना की एखादा पिकअपचा अर्धा टायर्स आहे. विचित्र प्रकार आहे. त्या साईडला सुद्धा पाणी भरलं आहे सगळ्या शेतामध्ये, सर्व ठिकाणी. यावेळी पावसाने घोळ घातला आहे, पण नुकसान पण झालं आहे सगळ्यांचा बहुतेकचा. हे बघा आता आपण इथे एंट्री केली आहे या फूड मॉलच्या इथे. या ठिकाणी सगळं काय आहे, डिझेल आहे, सगळं काय भेटेल इथे, जेवण बिवण. तर मोस्ट ऑफ आपण तुम्हाला माहिती जात आपण डायरेक्टली जेवणच करणार आहे. कारण भूकच तशी लागली आहे, कंट्रोल होत नाही. रात्री कमी जेवलो म्हणून आता दाबून जेवायचं, समजला. चला कुठे ते बघूया पहिला. आहे बघा, हे बघा इथे आहे बघा केतेश्वर. जरा शांत वाटू कारण सावळी आहे ना, जरा बरं वाटते. बघा गाडी इथे पार्किंग केली आहे, पण गाडीमध्ये जो सामान आहे तो आहे तसा ठेवला आहे बघा. काय उचललं नाही कारण आहे तसं लगेच निघालो. झोप पण येते आणि भूकसुद्धा लागली आहे. व्हील साहेबाला मरतो इथे. मस्त जरा फ्रेश झालो दादा, कारण सकाळपासून तोंड नव्हतं धुतलेलं. निघालो ना डायरेक्टली झोपेत ना, ते गाडी चालवत होतो कंटिन्यू आणि रनिंगमध्ये सुद्धा मला भरपूर झोप येत होती. पण कसा कंट्रोल केला, पण भरपूर भूक लागली आणि नाश्ता नाही केला, काय नाही केला. मग आता इथे आलो आहे मी. एक मस्त की पंजाबी थाली सांगितली आहे. त्याला बोलो भाई मेरे को पेट भरना है वैसा मेरे को दे दे. हां 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 हे बघा ही थाली आलेली आहे. हे आहे चण्याची भाजी, ही आहे पनीरची भाजी, डाळ आहे, रोट्या बघायच्यात रोट्या गरमागरम. टोटल 4 रोट्या आहेत. वरचा राईस दिला आहे. ट्राय करू चला एकदा, खाऊया. भाजी छान आहे. जरा शतपावला करतोय. जेवलो, 220 रुपये बिल झाला. थोडं जास्त झालं बिल, पण जेवण छान होता. हा बघा आपण घेतलेला आहे मेथीचा खाकरा घेतलेला आहे. ॲक्च्युली आपले दादा बोलत होते एक जण, आपले फॅमिली मेंबर, ते बोलले की खाकरा परत मेथीचा
अजून जे असे असतात ना ते घ्यायचे. बोलतो कधी कधी उपाशी, आता आपल्या तिकडे ते गुजरातमध्ये झाला कालची गोष्ट, तसा कुठे म्हणजे वेळ आली तर आपण उपाशी नाही राहणार. हे असा खाल्ला तरी आपण म्हणजे आपण आरामात राहू शकतो पूर्ण दिवसभर. चांगल्यातली चांगली झोप झाली. आता वाजल्या जाता बरोबर 3 वाजल्यात. 1:45 वाजता काहीतरी झोपलेलो मी, जेवून लगेच झोपलो आणि मस्त फ्रेश झाला होता. कारण रात्रीची झोप ती रात्रीची झोप, पण आता झोपून बघा की दुपारी जरी अर्धा 1 तास तरी झोपला माणूस तरी ते पूर्ण कव्हर होते झोप. आता झोपून जस्ट आता गाडीला सेल्फ मारला. हे बघा हे फूड मॉल आहे तिथं ना, बघा वरती हायवे आहे. दिल्ली 994 किलोमीटर. आपल्याला दिल्लीला जायचं नाही, आपल्याला जायचं UPला. तर विचार करा मग UP किती असेल. अजून पावसामुळे ना खूप काही ॲक्सिडेंट होत चालले आहेत. तुम्ही कालच्या दिवशी बघितलात आपण नॅशनल हायवे 48ला होतो, तिथे काही मोठमोठ्या गाड्या त्या खड्ड्यामध्ये अडकलेल्या, पलटी झालेल्या. अशा ठिकाणी काळजीपूर्वक गाडी चालवा. नाही बघा राहुल चाललाय, चल. आता इथून हा डायरेक्टली हा अहमदाबादला जाईल. अहमदाबाद नाही, राजकोटला चालला. आता आपण बरोबर आहे वडोदरामध्ये आणि इथून हा एक्झिट घेईल अहमदाबादचा. तिथून त्याला तो हायवे पकडेल, वडोदरा राजकोट हायवे. आपल्याला जायचं सरळ. चला एक्झिट घेऊया आता, कारण एक्झिट तर घ्यावा लागणार आपल्याला. इथे थांबून इथं आपल्याला काहीतरी विचारपूस करूया की आपल्याला हा रूट बेस्ट पडेल का. चला बघा आलेला टोल. 400 रुपये आपले कट होतील या टोलवरती, कारण मोस्ट ऑफ 400 रुपये जातात. आता डिसिजन इथं घेऊया. चला कोणाला तरी विचारपूस करूया, मग लगेच निघूया. अहो 4-5 जणांना विचारला, जे गाडीवाले आहेत त्यांना विचारला. ते बोलले की इथून जा डायरेक्टली सरळ हा हायवे आणि गोध्रावरनं रतलाम असा हायवे दाखवतो आहे. तर त्या मार्गे आपल्याला जावं लागणार आहे. यावेळी मी पहिल्यांदा झालो आहे तिथनं. MP मध्ये एंट्री करणार मी पहिल्यांदा ह्या ठिकाणावर ना, म्हणून मी हा मार्ग निवडला. लक्षात ठेवा. हे बघा अहमदाबादला जायसाठी हा लेफ्ट टर्न दिला आहे आणि गोध्राला जायसाठी आपण हा सरळ जातो. इतर वेळेस आपण इथनं जायचो अहमदाबाद मार्गे, लक्षात ठेवा. पण आता पण पहिल्यांदा आपण या रोडने चाललो आहे गोध्रा. आणि आता गोध्राच्या पुढे आपल्याला लागेल बरोबर MP स्टेट लागेल, मध्य प्रदेश. आपण गाडी चालवता आपण TP काढलेली आहे MP मध्य प्रदेशची. मग दाखवते आहे बघा. आता ही प्रोसेस केलेली आपण, सेव्ह झालेली आहे अशी पण अशी ती. हे बघा हे आलेली TP. ठीक आहे. आता इथे प्रिंट काढे पहिली, हे प्रिंट काढलेली आहे. हे बघा इथे लिहिलं आहे मध्य प्रदेश आणि ते सगळी आपली डिटेल्स भरलेली आहे. बॉर्डरचं नाव पण काय टाकलं, चेकपोस्टचं नाव साई लाना. सगळी आपल्याला सगळी पेमेंटची आपली हे आहे सगळं. आता सेव्ह करून घ्या. फायनली TP झालेली आहे 1133 रुपयाला आपल्याला भेटलेली TP ही. आणि एजंटकडे विचारला मी, तर एजंट मला बोलला की 1250 रुपये खर्च येईल, म्हणजे 127 रुपये एक्स्ट्रा. बरोबर ना, 1250 आणि हे 1133 म्हणजे 127 रुपये एक्स्ट्रा. मग मी विचार केला की नाही, आपण एकदा ट्राय करूया. जर आपल्याकडनं झाली तर मग कशाला मग फुकटचे द्यायची. बरोबर ना. कोणाला माहिती आहे, आपण परमिशन काढा दिलेली कुठल्या राज्याची, ज्या राज्यामध्ये आपण चाललो आहे त्या राज्याची. आणि असे 8 राज्य होते, त्या राज्याची आपण परमिशन काढायला दिलेली. बघा तुम्हाला मी स्क्रीनवरती तुम्हाला दिसते, ही आहे आपली परमिशन. ह्याच्यामध्ये आपले टोटल 8 राज्य आहेत. एक आहे मध्य प्रदेश, राजस्थान, त्यानंतर हरियाणा, UP, बिहार, कलकत्ता, उडीसा, झारखंड, छत्तीसगड आणि असं अजून एक पंजाब. असे टोटल 8 ते 9 राज्य आहेत. त्या राज्याची आपण परमिशन काढायला दिलेली बरोबर
आपले 2000 रुपये घेतलेले त्या परमिशनचे. म्हणजे स्पेशली आपण MP मधनं जायसाठी आपण 2000 रुपये खर्च केलेले. आणि आता हे 1133 म्हणजे 3133 रुपये आपण खर्च केलेत फक्त MP मधनं एंट्री करायचे. आणि त्रासदायक कुठून करू आलो, गुजरातमधनं त्रास भोगत आलो आहे. आता एंट्री करणार ती म्हणजे आपल्या MP मध्ये. हा बघा, वडोदरा, दाहोद, दिल्ली. ये हाईवे खत्म नहीं हो गया मालिक, ये चालू रहेगा कंटिन्यू. और ये खत्म नहीं होना चाहिए जब तक आपण पोहोचणे तक. मस्त हायवे, मस्त कडक. हा बघा, हा आता इथे हायवे एक्झिट झालेला आहे. अजून याचा पुढचं काय काम माहीत नाही. आता इथून कसं पुढे जायचं ते, पण हा एक्झिट दिलेला आहे, तो एक्झिट केला आहे. हा बघा, हा टोल लागलेला आहे. हा टोल कुठला आहे का माहीत नाही, पण आता ह्याच्या पुढचा प्रवास मला सगळा मॅपनी करावा लागणार आहे. कारण आता एकाला विचारला, तो बोलतो की इधर से मोडोसा से उदयपूर, म्हणजे हा त्या रोडनी घेऊन चालला आहे जिथून मला जायचंच नाही. भाई, ही आहे खरी गुजरातची खासियत. बघा, त्याला म्हणतात खरा शेतकरी. हा, गुजरातमध्ये आल्यानंतर हे आपल्याला गाईड वगैरे सगळे हे या जाती भेटतात बघायला. असं पण माझ्यासाठी हा नवीन प्रवास आहे, म्हणूनच मी विचार केला आहे की ह्या मार्गे यायचा. पण आता मॅपनी मला फसवला नाही पाहिजे. गोध्राच्या बायपासवरनं आपण लेफ्ट मारला, रतलामच्या दिशेला चाललो आहे. म्हणजे हा गोध्रा ते दाऊद हा रोड आहे, लक्षात ठेवा. रोड तर लय भारी आहे, काँक्रीटचा रस्ता आहे. हा बघा, हा गोध्रा मार्गाचा पहिला टोल आहे बघा. आणि ते पण 190 रुपये टोल आहे, फर्स्ट टोल. काळोख झाला, काळोख. आता बरोबर आपण आहे दाहोलला. तर इथे एक गॅरेजवाला आहे. इथे सुद्धा एक गॅरेजवाला. कारण आपल्या दरवाजाचा तो हे आहे ना, त्याला विचारूया जरा इथे पण आहे काय. हे बघा, इथे समोरच आहे बघा. चला एकदा जरा विचारून येऊया. आता बरोबर मी दाहोल पाठीमागे बघा, हा जो पाठीमागे ब्रिज दिसतोय तो क्रॉस केला. आणि हे बघा, ह्या ठिकाणी आपण थांबलेलो, पण झाला काय, विसरायला गेलो तिकडे. आणि माझ्या इथनं बघा हा परत लॉक झाला. हे बघा, मी काच खाली करतोय पण काच खाली होत नाही. ॲक्च्युली पट्टी काढून, ये पट्टी है नहीं निकालने के बाद ये इधर फटका मारते हैं तो निकलेगा आराम से. हाँ, अब काढतोय साईड में लोग. ॲक्च्युली हे करून घेणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. कारण का बाहेर परत कुठेतरी गेलो आणि लय म्हणजे लय काय सांगू तुम्हाला यार, काय ना काहीतरी. मुंबईतनं निघालो तर गुजरात हायवे बंद. परत आता इथे आलो, दिल्ली मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेला आलो, तिथे पण हे प्रॉब्लेम झाला. हे बघा, खोला. थँक्यू सो मच. उधर लेता. थँक्यू. लय बाबा, लय मोठे विषय झालेत, लय मोठे. चला हात मिळाते गाडी. थँक्यू सो मच. बघा, आपला काम करायला घेतलं आहे ना. ॲक्च्युली आता खोलावं लागेल पूर्ण खोलणं गरजेचं आहे. अभी मेरे को आगे एक्सप्रेस हाईवे लगी जाना, मतलब MP में जाने के बाद. थंडी वाजते. ते चहावाला पण नव्हतं, चहा मारले असते. हा बघा, आपला हा जुनावाला हा काढला आहे. हे बघा, इथे नवीनवाला लावत आहेत. अच्छा, हा बघा आपला हा, ह्याच्यामध्ये तो प्लास्टिक आहे ना, प्लास्टिक. हा बघा, हा तुटला आहे. हा बघा, इथे प्लास्टिक अटॅच करतात. ये बात है क्या. हा दिलेला आपल्याला बरोबर 150 रुपयाला फिटिंग सकट. अशी इथे होता म्हणून
नाही तर अजून पुढे माझे जरा वांदे झाले असते. गाडीची अप टू डेट पाहिजे, लक्षात ठेवा. कुठे बाहेर जाताना कुठे पण जावा तुम्ही. हे बघा, सकाळी आपण मारलेला एकाला टोचन दिलेला माहिती आहे ना, बडदसवाल्याला. हा पट्टा निघत नाही माझ्या, तर याच्यानं जरा सुरी घेऊन कटिंग करतो. बॉर्डर कितना लंबा है? 15 किलोमीटर है. 10 कितना? 10-15 किलोमीटर. MP हाँ, एमपी को बोला. बॉर्डर का नाम क्या है उसका? पिटोल. हाँ, पिटोल. पिटोल. उधर चेक पोस्ट मतलब पुलिस रहते हैं. अच्छा, पितोल पितोल पिटोल पिटोल या बॉर्डरचं नाव आहे पुढे. आता आपण काय सगळं लिगली आपण आहे, काय टेन्शन नाही. चला निघूया. झालं काम, झाला, टेन्शन गेला. सगळ्यात महत्वाचा काम होता, कारण आपण कुठेही समजा गेलो, हॉटेलवरती गेलो किंवा वॉशरूमला गेलो, तर मग गाडी लॉक डायरेक्टली ऑटोमॅटिकली व्हायची. पण आता टेन्शन नाही, काम झालं, विषय ते बघा. चला निघा आता. येत ना आता बरोबर आपण दाहोलला आहे. ए श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे बघा शेवटचा इंदोर 167, प्रीतमपूर 152 आता लागलेली आहे बघा. MP ची बॉर्डर लागेल. हे बघा RTO चेकपोस्ट. चला, हे बघा इथनं मी पहिल्यांदा आलो या बॉर्डरवर ना. ही आहे मध्य प्रदेशची चेकपोस्ट आहे. ही बघा एवढी मोठी. ही बघा गाडी लागली तिकडे MP ची. एंट्री द्यायला गेलो, एंट्री 100 रुपये एंट्री आहे. चला, इथे भरपूर लूट मारा भाऊ. ऑलरेडी 3100 रुपयाची TP आणि परमिट, 100 रुपये इथे 3200 रुपये झाले. हे बघा आता इथे एंट्री होणार आपली, लगेच सोडेल तो आपल्याला. चला, जशी एंट्री केली MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये. MP म्हणजे फुल फॉर्म मध्य प्रदेश. आपण आता डिझेल टाकायला गाडी लावली आहे. हे बघा 100 रुपये लिटर डिझेल आहे. हे बघा. आणि सर जी गाव कोणतं नाव? पिटोल. बाउंड्री सुद्धा पिटोलच होती. आता इथं जस्ट आता एंट्री केली आणि लगेच अर्धा किलोमीटरवरती हा पंप आहे. ॲक्च्युली लाईट ब्लिंक नाही, रिझर्व लागलेला आहे. मला तर फुल करून घ्या, कारण आता आपल्याला पुढे आपल्याला हायवे पकडायचा आहे. साधारण 90-95 किलोमीटर ते हायवे आहे, जो दिल्ली मुंबई हायवे. लक्षात आहे. आपण आता बरोबर पोहोचलो आहे बघा फुलगावला. आणि इथून एक हा शॉर्टकट आहे. आपल्याला जायचं होतं ॲक्च्युली राईटनी. हे बघा ह्या साईडने जायचं होतं आपल्याला, पण आपण आता चाललोय इथनं. हा डायरेक्टली पुढे एक गाव आहे, थांबला म्हणून एक गाव आहे. त्या ठिकाणी आपल्याला हा एक्सप्रेस हायवे लागेल. कमीत कमी आपला 50 ते 55 किलोमीटर आपला वाचला आहे. हे बघा या गावामध्ये पोहोचले बरोबर थांदलाला. उज्जैन आहे बरोबर 150 किलोमीटर. वा, दबन घर काहीतरी आहे इथे. हा बघा इथनं आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. हे बघा आलेला आहे मुंबई दिल्ली वडोदरा एक्सप्रेस हायवे. समोर दिसतो तुम्हाला बरोबर, एक नंबर. आता पुढे कसा माहिती आहे, आपण आता ह्या मार्गाने आलो ना फुलवालवरना, कारण तिथून ॲक्च्युली रस्ता थोडासा खराब आहे बघायला गेलं तर. बाकी एकदम टॉप टू टॉप आहे. आता बघा आपण आता राईट मारून प्रॉपर. चला इथं एंट्री करूया. हा बघा आला टोल, त्याला करूया झोल. हायवेला तर लागलो, पण फक्त 15 किलोमीटर फक्त गाडी चालवली आहे बघा हायवेवरती. आणि बघा इथे लेफ्ट साईडला बघा रेस्ट एरिया आहे, पण चालू आहे का माहीत नाही. आपल्याला भूक सुद्धा लागली नाही. वाजले किती माहिती आहे, बरोबर 10:30 वाजलेत. आता जो आपल्याला रेस्ट एरिया भेटेल तिथे आपण थांबायचं आपल्याला. बघा समोर बघा लेफ्ट साईडला आहे रेस्ट एरिया. हा बघा रेस्ट एरिया. रेस्ट आता माझ्या बॉडीचा पण झाला आता टाइम, कारण झोप येते. पाठीमध्ये थंड मस्त वारा आहे, आणि त्याच्यामुळे ना पाठी आपण आता जस्ट रतलम सोडला. म्हणजे बघा नवीन मला असं वाटतं पंप आहे त्या साईडला.
झोपायची सोय खय का माहीत नाही, पण जेवायची पण नाही भाऊ इथे, कारण जेवलो नाही आपण. गाडी बघा इथे सरळ लावली अशी, आणि पाठीमागे असं पण काहीतरी भेटतोय खायला. इथे सँडविचची ऑर्डर आपण दिलेली आहे, कारण भरपूर भूक लागली आहे. माझा आवाज ना जरा बसला, कारण का माहीत नाही, क्लायमेटमुळे का काय माहीत नाही, पण जरा काहीतरी खाऊन घ्या आणि इथे झोपूया, जरा आराम करूया. ॲक्च्युली भूक एवढी लागली आहे ना, लय म्हणजे लय भूक लागली. डोळे सुद्धा मिटतात, कारण आपण टोटली मुंबईपासून निघाल्यापासून आपण फक्त 3.5 तास फक्त झोपलो आपण. त्यावेळी व्यतिरिक्त अजून काही झोपलो नाही. आता काय करूया, आता खाऊया इथे आणि गाडी जाऊन झोपूया. आता काय कुठे जाऊया नको, कारण भरपूर थंडी आणि माझी बॅक पूर्ण पेन होते. आराम करूया आणि सकाळी मग मॉर्निंगला आपण निघूया.